बघा या ठिकाणी ही एक अजून स्वाद वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये झालेले आहे आता चुलीवर. कसं काय कोल्हापूरकर, आज मी आलोय विठू माऊली बर्फी सेंटरला आणि यांची जी बर्फी आहे ती ठिपकुर्लीची बर्फी म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि ती बर्फी कशी बनते त्याची प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या ठिकाणी बर्फी खाण्यासाठी गर्दीसुद्धा होते. खूप प्रसिद्ध अशी ही बर्फी आहे आणि या ठिकाणी हे बर्फी बनवण्याची प्रोसेस सुरू आहे. हे साधारण 14 लिटर दूध आहे, ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे, म्हणजे याची प्रोसेस सुरू आहे. आणि या बाजूला हे दूध आत्ताच टाकलेलं आहे आणि त्याची प्रोसेस अजून काही सुरू झालेली नाही. आणि साधारण या 14 लिटर दुधामध्ये 2.5 किलो साखर टाकून हे सारखं असं ढवळत राहावं लागतं. शेवटी हे मेहनतीचं काम आहे, याच्यामध्ये हातही दुखते कारण खाली लागलं नाही पाहिजे किंवा जळलं नाही पाहिजे. आणि याच मेहनतीचं फळ म्हणजे या ठिकाणी बनणारी अशी चविष्ट स्वादिष्ट अशी ही बर्फी. जमेची बाजू म्हणजे या ठिकाणी बनणारी बर्फी जी आहे ती कस्टमरच्या समोर किंवा आपल्या समोरच बनते, त्यामुळे ह्याच्यामध्ये काय टाकलं जातं किंवा काय नाही ते वेगळी सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि ही जी बर्फी बनवली जाते ती अशा चुलींवरती बनवली जाते. हे बघा या ठिकाणी ही चूल आहे. ही 14 लिटरचं आपलं दूध आटून एवढं झालेलं आहे. साधारण आटण्यासाठी किती वेळ लागला याला? 1.5 तास. ही वेळ खाऊ प्रोसेस आहे, पण त्याचं फळ जे आहे ते एकदम स्वादिष्ट आहे, चविष्ट आहे आणि एकदम गोड आहे. या ठिकाणी दूध आटून एकदम आता एकदम सेट व्हायला लागलेलं, म्हणजे कन्सिस्टन्सी जशी पाहिजे तशी या लागलेली आहे. अजून किती वेळ लागेल? अजून एक अर्धा तास लागेल. अजून एक अर्धा तास. आणि याच्यामध्ये फक्त साखर टाकलेली आहे आणि या मस्त अशा चुलीवरती इथं बनवली जाते. एकदम फ्रेश अशी गरम गरम बर्फी इथं खायला मिळते आपल्याला. 10 मिनटापूर्वी त्याची कन्सिस्टन्सी वेगळी होती आणि आत्ता ती बर्फीच्या रूपात तयार झालेली आहे. आता साईडला काढून घ्यायची. अशा पद्धतीने बर्फी तयार होत आलेली. आता किती वेळ ठेवायची अशी? आता एक 5 मिनिटं यायला लागतात त्यामध्ये गरम गार करण्यासाठी. ओके. चुलीवरून काढून आता इथं ठेवलेली आहे आणि तरी पण हिला चालवत राहावं लागतं कारण थंड पण होते आणि त्याचा तो बर्फीला घट्टपणा पण छान येतो आहे. आणि बर्फी एकदम अशी मऊसर राहण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं साधारण 1 वाटी दूध ओतलेलं आहे. एक अजून स्वाद वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे. ती अशी अगदी चिमूटभरच टाकलेली आहे. घरी केलेली बर्फी आता पूर्णपणे तयार झालेली आहे आणि या साच्यामध्ये आता ती काढली जाते. आपण आता झालेली प्रोसेस बघितली. एक आपण आता हे पूर्ण तयार झालेलं आहे. पूर्ण तयार होऊन हे थंड होण्यासाठी ट्रेमध्ये टाकलेलं आहे. 15 मिनटं टाकून झालेलं आहे. आता ते वड्या करण्यात चालू आहे. एक वडी साधारण 40 ग्रॅमची असते ती. ठिपकुर्लीची गरमागरम बर्फी तयार झालेली आहे आता चुलीवर. ठिकपुर्लीची बर्फी आहे आणि अतिशय छान आहे. आम्ही घरी पण खायला घेऊन जातो. स्वाद एक नंबर आहे. ठिकपुर्लीची बर्फी नादखुळा आहे, नक्की खायला या. कमी पैशामध्ये चांगली वस्तू जर खायची असेल तर बर्फी एक उत्तम आहे. तर मंडळी मस्त अशी ही बर्फी बनलेली आहे. आपण पूर्ण प्रोसेस पाहिली
ही बर्फी कशी बनते. आणि हा जो एक पीस आहे तो फक्त आणि फक्त 12 रुपयाला आहे. टेस्ट करतो मी. थोडीशी गरम आहे, नाजूक फळा, लय भारी आहे आणि एकदम स्वादिष्ट चविष्ट अशी बर्फी खायला मिळते, ती फ्रेश. त्यामुळे तुम्ही इथं नक्की भेट द्या आणि ही बर्फी तुम्हाला कशी वाटली ते मला, आणि या बर्फीचा टेस्ट तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून का. भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.